Welcome students. In previous class, you have studied Unit 3.5, Unit 3.6, News Flash, News Item number A and B. Today, we are going to learn page number 73, News Flash, News Item number C. तर मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण न्यूज फ्लॅश मधील ए आणि बी हा पाठ अभ्यासलेला आहोत. तर आजच्या पाठाला आपण पाहणार आहोत न्यूज फ्लॅश सी. तर पहा, इथे क्वेश्चन सांगितलेला होता पेज नंबर 72 वरती, मॅच द पिक्चर, द हेडलाइन्स अँड द न्यूज आयटम. तर आपण दिलेली न्यूज, त्यानंतर हेडलाइन्स आणि इमेजेस यांची जुळवाजुळव पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तिसरा न्यूज आपण पाहणार आहोत. त्या न्यूजचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्स. ग्रॅव्हिटेशनल वेव्स. ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड gravitational waves detected for the first time. तर gravitational waves detected for the first time ही आपली काय इथे न्यूजची हेडलाईन आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्स याचा अर्थ काय, तर गुरुत्वीय लहरी, गुरुत्वीय तरंग लहरी ह्या काय झालेल्या आहे, डिटेक्टेड म्हणजे शोध घेणे. डिटेक्टेडचा अर्थ काय, ती सर्चड. ग्रॅव्हिटेशनल शोध यांचा काय झालेला आहे, गुरुत्वीय लहरींचा पहिल्यांदाच काय झालेला आहे, शोध घेतलेला आहे. तर फर्स्ट आय विल रीड दिस न्यूज आयटम. यू ऑल ऑफ यू लिसन केअरफुली अँड अंडरस्टँडिंग. तर ही न्यूज आयटम आहे, ही न्यूज आयटम मी वाचन करता त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगते. जे काही न्यू वर्ड्स असतील ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा पहा, ओपन युअर इंग्लिश बुक, पेज नंबर 73, न्यूज आयटम सी. February 11, 2016. For the first time in history, scientists have detected gravitational waves. Many people believe that this could be the greatest discovery of the century. It was made possible by the advanced LIGO project. कोणतं प्रोजेक्ट सांगितलेलं आहे, LIGO प्रोजेक्ट. LIGO प्रोजेक्ट म्हणजे लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. Set up for this purpose, the LIGO project includes two identical wave detectors located about 3000 kilometers away from each other. तर मुलांनो, इथं फर्स्ट पॅराग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे पहा. तर फेब्रुवारी 11, 2016 ची न्यूज आहे. ही न्यूज किती सालची आहे, फेब्रुवारी 11, 2016 मधील ही न्यूज आहे. तर फेब्रुवारी 2016 ची बातमी आहे. फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री, सायंटिस्ट हॅव डिटेक्टेड ग्रॅव्हिटेशन वेव्स. तर इतिहासामध्ये म्हटलेलं आहे, हिस्ट्री म्हणजे इतिहासामध्ये, इन हिस्ट्री इतिहासामध्ये, सायंटिस्ट शास्त्रज्ञांनी, इतिहासामध्ये पहिल्यांदाच शास्त्रज्ञांनी काय केलेले आहे, अंतराळामध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्ह काय केलेले, डिटेक्टेड केले, म्हणजे उघडकीस आणलेले आहे. डिटेक्टेड म्हणजे शोधणे, सर्च केले, शोधलेले आहे त्यांनी. इतिहासामध्ये पहिल्यांदा शास्त्रज्ञांनी ग्रॅव्हिटेशन वेव्स म्हणजे गुरुत्वीय लहरी हे काय आहे हे उघडकीस आणले. पुढे पहा काय म्हणजे, मेनी पीपल बिलीव्ह दॅट दिस कुड बी द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ दी सेंचुरी. तर ग्रॅव्हिटेशन वेव्स हे कसे असतात याची संपूर्ण माहिती हे आपल्याला इतर चॅनलद्वारे पाहता येते. मात्र इथं काय सांगितले पहा, मेनी पीपल बिलीव्ह दॅट दिस कुड बी ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ दी सेंचुरी. म्हणजे काय सांगितलेलं आहे, खूप साऱ्या लोकांना काय झालं, खूप साऱ्या लोकांना वाटत होते की या शतकाचा हा सर्वात मोठा शोध असू शकतो. 2016 या शतकाचा हा खूप मोठा काय असू शकतो,
न्यू वर्ड्स. ग्रॅव्हिटेशन वेव्स. ग्रॅव्हिटेशन वेव्ह म्हणजे लिहून घ्या गुरुत्वीय लहरी. ग्रॅव्हिटेशन वेव्ह म्हणजे काय? गुरुत्वीय लहरी. आणि त्यानंतर पुढे म्हणजे ॲडव्हान्स्ड. ॲडव्हान्स म्हणजे काय? सुधारित. ॲडव्हान्स्ड. ॲडव्हान्स्ड सुधारित. इथं काय म्हटलेलं आहे? बाय द इट वॉज मेड पॉसिबल बाय द ॲडव्हान्स एलआयजीओ प्रोजेक्ट. आता एलआयजीओ म्हणजेच काय? तर पुस्तकामध्ये दिलेलं आहे पहा. लेसर LASER लेसर इंटरफेरोमीटर. लेसर इंटरफेरोमीटर. इंटरफेरोमीटर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ग्रॅव्हिटेशन वेव्ह ऑब्झर्वेटरी. ऑब्झर्वेटरी म्हणजे इथं सांगितलेलं आहे. याचा मराठी मीनिंग घेऊन घ्या. तर लेझर किरणाद्वारे गुरुत्वीय लहरींचा शोध घेणारी वेधशाळा. लेझर किरणाद्वारे गुरुत्वीय लहरींचा शोध घेणारी वेधशाळा. यालाच म्हणलेला LRGO प्रोजेक्ट. म्हणजे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशन वेव्ह ऑब्झर्वेटरी म्हणजे लेझर किरणाद्वारे गुरुत्वीय लहरींचा शोध घेणारी वेधशाळा. तर इथं काय म्हटलेलं आहे? पहिली वेधशाळा सेटअप फॉर दिस पर्पज. तर ही जी LRGO हा प्रोजेक्ट आहे आणि तो या ग्रॅव्हिटेशन वेव्ह साठीच काय केलेला आहे? वेव्हच्या शोधासाठी सेटअप केलेला आहे. सेटअप म्हणजे लिहून घ्या उभारणी करणे. सेटअप म्हणजे काय? तर उभारणी केलेली आहे. ह्या वेधशाळेची उभारणी कशासाठी केलेली आहे? तर LRGO प्रोजेक्ट आहे आणि तो या ग्रॅव्हिटेशनल म्हणजे गुरुत्वीय लहरींच्या करताच काय केलेला आहे? तो या शोधासाठी गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी हा काय झालेला आहे? तो सेटअप केलेला आहे म्हणजे उभारलेला आहे. आणि इथं पुढे काय म्हटलेलं आहे पहा. द LIGO प्रोजेक्ट includes two identical wave detectors located about 3000 kilometers away from each other. इतकंच नव्हे तर ह्या LIGOच्या शोधासाठी प्रोजेक्ट जो आहे हे कशासाठी? ते ग्रॅव्हिटेशन वेव्हच्या शोधासाठी तर सेटअप केलेला आहे. आणि या LIGO प्रोजेक्ट मध्ये काय म्हटलेलं आहे? तर टू आयडेंटिकल म्हणजे चार सारखे. लिहून घ्या तो ओळखीचे. आयडेंटिकल म्हणजेच काय? सारखे. तर इथं काय म्हटलेलं आहे? LIGO प्रोजेक्ट मध्ये टू आयडेंटिकल वेव्ह डिटेक्टर्स लोकेटेड अबाउट 3000 किलोमीटर फ्रॉम इच अदर. तर या LIGO प्रोजेक्ट मध्ये दोन एकसारखेच काय आहेत? वेव्हज आहेत. दोन काय आहेत? एकसारखे वेव्हज आहेत आणि ते डिटेक्टर आहेत. ते एकमेकांपासून ते डिटेक्टर जे आहेत ते एकमेकांपासून काय म्हटलेलं इथं? डिटेक्टर लोकेटेड अबाउट 3000 किलोमीटर अवे फ्रॉम इच अदर. तर ते एकमेकांपासून सुमारे 3000 किलोमीटरच्या अंतरावर आहे. लक्षात आलं काय सांगितलं? LIGO प्रोजेक्ट मध्ये दोन एकसारखे जे वेव्हज आहेत ते डिटेक्टर आहेत आणि ते काय झालेले आहेत? एकमेकांपासून सुमारे 3000 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसं पॅराग्राफ सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. नेक्स्ट पुढचा पाहूया. आइन्स्टाईन द ग्रेट मॅन ऑफ सायन्स हॅड. तर आइन्स्टाईनला पाहिलेला आहे. आइन्स्टाईन पाहिजे. आइन्स्टाईन शास्त्रज्ञ आहेत. सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत. Einstein, the great man of science, had guessed long ago that these waves exist, but in those days there was no way to prove that. After nearly 100 years, he has been proved right by a group of about 900 scientists working on the project in many nations, including India. तर पहा मुलांनो, गुरुत्वीय लहरी म्हणजेच काय? तर या ग्रॅव्हिटेशन वेव्हज आपण पाहत आहोत. या ग्रॅव्हिटेशन वेव्हज म्हणजेच काय? गुरुत्वीय लहरी म्हणजेच काय? कसं नाही म्हणायचं? तर पहा खूप सुंदर आणि सोपं उदाहरण सांगते मी तुम्हाला. जेव्हा आपण पाण्यामध्ये दगड टाकतो, पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर काय निर्माण होतात? तरंग लहरी निर्माण होतात. पाहिजे तरंग लहरी निर्माण झालेल्या आहेत. तसेच एका दोरीची दोन टोके जर हलवल्यानंतर पण काय होतात? तरंग लहरी निर्माण होतात. मग गुरुत्वीय लहरी ह्या अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. गुरुत्वीय लहरी ग्रॅव्हिटेशन वेव्ह म्हणजेच काय? गुरुत्वीय लहरी. या वेगवेगळ्या प्रकारच्या
खगोलीय वस्तूंमधील उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत आणि यामध्ये LIGO लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशन वेव्ह ऑब्झर्वेटरी म्हणजे लेझर किरणाद्वारे गुरुत्वीय लहरींचा शोध घेणारी जी वेधशाळा हे प्रमुख आहे. हे प्रोजेक्ट इथं प्रमुख आहे. शास्त्रज्ञांनी सन 2016 मध्ये आइन्स्टाईनच्या या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतांपासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा काय केलेला आहे तर शोध लावलेला आहे. आणि या शोधामध्ये या भारतीय शास्त्रज्ञांचं लक्षणीय असे योगदान आहे. या शोधामुळे विश्वाची माहिती मिळवण्याचा एक नवीन मार्ग मुलांना काय झालेला आहे खुला झालेला आहे. तर आपल्या बुकमध्ये काय सांगितलेलं आहे तर आइन्स्टाईन द ग्रेट मॅन ऑफ सायन्स had guessed long ago that these waves exist in those days. म्हणजे आइन्स्टाईन हा एक जो काय आहे सायन्सचा महान व्यक्ती आहे आणि त्याने खूप वर्षापूर्वी हा अंदाज लावला होता की अंतराळामध्ये या ग्रॅव्हिटेशन वेव्हज या आहेत. इथं काय म्हणलंय अंतराळामध्ये ग्रॅव्हिटेशन वेव्हज आहेत. बट इन दोज डेज देयर वॉज नो वे टू प्रूव्ह दॅट. परंतु काय झालेलं आहे वेव्हज आहेत पण त्या क्षणी इन दोज डेज पण त्या दिवसामध्ये हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याजवळ कोणताही मार्ग नव्हता. इन दोज डेज नो वे टू प्रूव्ह दॅट. प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. त्यांच्याकडे कोणताही काय नव्हता मार्ग नव्हता हे सिद्ध करण्यासाठी. आफ्टर नियरली 100 years he has been proved right by a group of about 900 scientists working on the project in many nations including India. तर हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे कोणताही मार्ग नव्हता. त्यानंतर मग सुमारे 100 वर्षानंतर या आइन्स्टाईनने विविध देशांमधील 900 शास्त्रज्ञांच्या मदतीने सिद्ध केले की ग्रॅव्हिटेशन वेव्हज या काय आहेत अस्तित्वात आहेत. हे कोणी सिद्ध केलं आइन्स्टाईनने सिद्ध केलेलं आहे. पुढे काय म्हणाला नेक्स्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आर रिपल्स in the fabric of space-time that travel outward from their source. They are generated in certain gravitational interactions. तर ग्रॅव्हिटेशन वेव्ह जे आहे म्हणजेच रिपल्स म्हटले आहेत. रिपल्स RIPPLES. रिपल्स म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो लहरी असे म्हणतो. ग्रॅव्हिटेशन वेव्ह म्हणजे काय ते रिपल्स आहेत आणि या रिपल्स याला आपण मराठीमध्ये लहरी असे म्हणतो. तर या लहरी या स्पेस म्हणजे अंतराळामध्ये त्याच्या केंद्रबिंदू पासून बाहेरच्या दिशेला काय करतात ट्रॅव्हल करतात. केंद्रबिंदू पासून काय करतात बाहेरच्या दिशेला ट्रॅव्हल करतात. या वेव्हजच्या इंटरॅक्शनमुळे तयार होतात. या वेव्हज कशामुळे तयार होतात तर हे इंटरॅक्शनमुळे तयार होतात. इथं म्हटलेलं आहे पहा द जनरेटेड मध्ये नुंग्या निर्माण होणे. टू जनरेट GENERATED जनरेटेड म्हणजे नुंग्या निर्माण होणे. तर क्रिएट त्या ज्या काय म्हणतात वेव्हज कशामुळे निर्माण होतात दे आर जनरेटेड इन सर्टेन ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन म्हणजे परस्पर क्रियामुळे परस्पर आंतरक्रियांमुळे. ऑन 11 February 2016 the LIGO scientific collaboration and Virgo collaboration team announced that they had made the first observation of gravitational waves caused by two black holes colliding against each other about 1 billion light years ago. Detecting the ripple or wave is a remarkable accomplishment. तर या थर्ड पॅसेज मध्ये काय सांगितलेलं आहे पहा ग्रॅव्हिटेशन वेव्हज आर रिपल्स इन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम that travel outward from their source. या ग्रॅव्हिटेशन वेव्ह ज्या आहेत या अंतराळामध्ये त्यांच्या केंद्रबिंदूच्या बाहेरच्या दिशेला ट्रॅव्हल करतात. त्या वेव्हज ग्रॅव्हिटेशनच्या इंटरॅक्शनमुळे तयार होतात आणि 2016 मध्ये म्हणजे 11 फेब्रुवारीला LIGO म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशन वेव्ह ऑब्झर्वेटरी याच्याद्वारे काय झालेलं आहे लिगो काय सायंटिफिक कोलॅबोरेशन अँड व्हिर्गो कोलॅबोरेशन. आता कोलॅबोरेशन म्हणजे जोडीने एकत्र काम करणे. व्हिर्गो ही कन्यारास आहे व्हिर्गो कोलॅबोरेशन. तर याच्यामध्ये काय आहे पहा सायंटिफिक कोलॅबोरेशन वैज्ञानिक
एकत्रीकरण म्हटलेलं आहे. एकत्रीनं काय करणे, काम करणे. अँड व्हिर्गो कोलॅबरेशन टीमने, ते दोन टीम होतं, भारतीय शास्त्रज्ञांची टीम होती आणि काय होती, शास्त्रज्ञांची सायंटिफिकची पण टीम होती. तितकंच काय नव्हतं, व्हिर्गो कोलॅबरेशन एकत्र जोडीने काय केलेलं आहे, सायंटिफिक कोलॅबरेशन आणि व्हिर्गो कोलॅबरेशन यांनी एकत्रित काम करण्याच्या टीमनं काय अनाऊन्स केलं, जाहीर केले की टीम अनाउन्स्ड दॅट दे हॅड मेड द फर्स्ट ऑब्झर्वेशन. त्या दोन्ही टीमनं जाहीर केले की टू ब्लॅक होल्स, तिथं काय आहे, टू ब्लॅक होल्स फोल्डिंग अगेन्स्ट इच अदर अबाउट 1 बिलियन लाईट इयर्स अगो. तर LIGO म्हणजे सायंटिफिक कोलॅबरेशन अँड व्हिर्गो कोलॅबरेशन टीमनं हे जे प्रोजेक्ट आहे हे अनाउन्स केलं त्यांनी की त्या दोन ब्लॅक होलच्या टकरीमुळे, तिथं काय म्हटलेलं आहे, फोल्डिंग अगेन्स्ट होल्स, फोल्डिंग अगेन्स्ट इच अदर, ते एकमेकांच्या टकरीमुळे, एकमेकांना धडकल्यामुळे काय होता, तिथं ग्रॅव्हिटेशन वेव्हज तयार झालेल्या आहेत. कशामुळं, तर या दोन ब्लॅक होलच्या टकरीमुळे तयार झालेल्या आहेत. आणि हे काय आहे, 1 बिलियन लाईट इयर्स अगो, हे 1 बिलियन वर्षापूर्वी घडलेलं आहे. मुलांना लक्षात ठेवायचं आहे. ग्रॅव्हिटेशन वेव्हज डिटेक्टिंग द रिपल और वेव आर रिमार्केबल. रिमार्केबल म्हणजे नोंद्या विलक्षण, रिमार्केबल, 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 रिमार्केबल म्हणजे नोंद्या विलक्षण. तरी तर 1 बिलियन, 1 बिलियन म्हणजे 1 बिलियन म्हणजे 10 अब्ज, 1 बिलियन, 1 बिलियन, 1 बिलियन म्हणजे नोंद्या किती, 1 बिलियन म्हणजे 10 अब्ज वर्षापूर्वी त्यांनी काय केलेलं आहे, असं घडलेलं आहे. कशामुळे की सायंटिफिक कोलॅबरेशन आणि व्हिर्गो कोलॅबरेशन टीमने अनाउन्स केले की या दोन ब्लॅक होलच्या टकरीमुळे 1 बिलियन वर्षापूर्वी घडलेला आहे, म्हणजे 10 अब्ज वर्षापूर्वी घडलेला आहे. ग्रॅव्हिटेशन वेव्हचा शोध ही एक काय आहे, खूप उल्लेखनीय. ग्रॅव्हिटेशन वेव्हज जे आहेत, त्या ग्रॅव्हिटेशन वेव्हज ही काय आहे, वेव्हचा शोध ही एक फारच उल्लेखनीय कामगिरी आहे. लक्षात आलं सगळ्यांना ही न्यूज आयटम आणि त्याचं मीनिंग. तर ओपन युअर इंग्लिश बुक, पेज नंबर 74, राईट डाऊन पॉइंटर्स इन युअर नोटबुक, म्हणजे सॉल्व द क्वेश्चन नंबर 1 and 2 and 3 in your notebook. तर इथं क्वेश्चन नंबर 1, 2 and 3, 4 हे काय करायचं, तुमच्या वहीमध्ये सोडवायचं आहे. 1 and 2 मध्ये क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 1, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. Question number 2, I read the following statements, tick the ones that are news and put a marks, X marks false, true and false against those that are not news. म्हणजे न्यूज कोणती आहे, read the following statement, खालील विधान वाक्य वाचा. टिक 1 that न्यूज असेल, बातमी असेल तर टिक मार्क करा, आणि जर ती न्यूज नसेल तर त्याला काय करा, now going to learn news flash A, B and C. Today we are going to learn gravitational waves detected for the first time. तर या गुरुत्वीय लहरींचा शोध काय झालेला आहे, तर पहिल्यांदाच लागलेला आहे. आणि कुणी लावलेला आहे, ते गुरुत्वीय लहरींचा ग्रॅव्हिटेशन वेव्ह डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह म्हणजे गुरुत्वीय लहरींचा शोध हा पहिल्यांदाच लागलेला आहे. आणि ही न्यूज आहे, ही न्यूज आता आपण अभ्यासलेलो आहोत. तर या न्यूज आयटम, न्यूज फ्लॅश म्हणजे वृत्तांतावर आधारित जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. थँक्यू ऑल.